हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। खूप दिवस झालं नाश्त्याला असं टेस्टी आणि टेस्टी तर असावं असं वाटतंच, पण हेल्दी काहीतरी बनवायची इच्छा होते आणि कामाच्या राड्यामुळे तर काही बनवणंच झालं नाही। पण म्हटलं चला आज वेळ आहे तर छानसं बनवावं। तर आज मी बनवायला घेतले होते पालकाचे पराठे। शक्यतो मी बनवतेच, पण आज बनवले मी पालकाचे धपाटे। धपाटे खूप छान आणि टेस्टी लागतात। तर आता मी ते कसे बनवते मी तुम्हाला माझी रेसिपी सांगते। एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी नाही अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये हिंग, मीठ, हळद आणि तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखटचं टाकायचं आणि भरपूर सारं तीळ टाकायचं आणि ओवा टाकायचा आणि एवढंच टाकायचं। आणि जे मी ठेचून घेतलं आहे त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची घेतली आहे आणि थोडंसं जिरंही त्याच्यातच टाकलं आहे आणि लसूण भरपूरसा टाकला आहे, थोडी कोथिंबीरही टाकली आहे ठेचण्यामध्ये। आणि अशीही मी थोडीशी पालक चिरताना थोडीशी तेही वापरली आहे आणि भरपूर सारा पालक धुवून असं चिरून घेतला आहे। तर पीठ आणि पालक एक पहिल्यांदा आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच मळायला घ्यायचं, कारण आहे ना पालकामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळं कधी कधी आपण जेव्हा धुतो ना तेव्हा पाणी राहतंच त्याच्यामध्ये, त्यामुळं मग जास्त पातळ लवकर होतं। त्यामुळं अगोदर पिठातच हे करून घ्यायचा पालक आणि त्यानंतर मळायला घ्यायचा। तर पालकाचे हे पराठे ना आपल्याला वाटतात की आता हे पालक तसाच चिरलेला असतो त्यामुळं तुटतात का? नाही, काही होत नाही, इतकं छान सॉफ्ट होतात आणि खायला तर खरंच खूप छान होतात। आणि त्याची टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यात 2 चमचे आहे ना दही टाकायचं। दह्यामुळं त्याची टेस्ट तर वाढतेच वाढते, पण एकदम सॉफ्ट होतात, त्यामुळं दही टाकायचं त्याच्यामध्ये आणि मगच मळून घ्यायचं। आणि साध्या पाण्याने किंवा ताक असेल ना ताकात मळल्यावर तर अजून टेस्टी लागतं। आता माझ्याकडे ताक नव्हतं तर मी आहे ना साध्या पाण्यातच मळायला घेतलं आणि मळणंही पटकन होतं आणि पालक मोठा असला तरी काही फरक पडत नाही, इतकं छान मळलंही जातं। पण टेस्टला मला तर खूप आवडतात पालक पराठ्यापेक्षा ह्या धपाट्याची चव एकदम एक नंबर असते आणि हेल्दी म्हणाल तर खूपच जास्त हेल्दी राहतात, कारण आपण ते जास्त शिजवलेलं नसतं, काय नसतं त्यामुळं। तर आता इथं मी मळून घेतलं आहे आणि मळून घेताना ना थोडंसं आपल्या हाताला तेल लावायचं आणि ठेवायचं, म्हणजे सॉफ्ट राहतात आणि पीठही थोडंसं हे राहतं। त्यामुळं मग मी शेवट थोडंसं तेल घेतलं आणि ते त्याला मळून घेतलं त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने मी पालकाच्या पराठ्याचं पीठ बनवते। याच्यात तुम्हाला जर आवडत असेल तर अजून थोडेसे मसाले तुम्ही वाढवू शकतात आवडीनुसार। कोण कोण धपाटे आहे ना लाटून करतं, तर मी असे धपाटे थापूनच घेते, कारण गावाकडची पद्धत आहे आणि चवीला असे खूप छान लागतात लाटून करण्यापेक्षा। तर चवीला फरक पडण्यापेक्षा म्हटलं चला धपाटे थापून घ्यावे आणि थापून घेण्यासाठी हा रुमाल मी परमनंट केला आहे। परमनंट म्हणजे जेव्हा धपाटे करायचे असतात ते मी हेच वापरते आणि तसाच असं धुवून व्यवस्थित ठेवते, जेणेकरून नंतर आता कधी कधी काय होतं आपल्याला वेळेवर रुमाल मिळत नाही, मग आपल्याला कधी कधी आहे ना चिरटकतो तव्याला, त्यामुळं मग असा छोटा रुमाल ठेवला ना तर ते। आणि हा रुमाल मला आहे ना खूप दिवसापूर्वी मिळालेला होता आणि ते काही यूज बी करत नव्हते, म्हणून म्हटलं चला धपाटे बनवायसाठीच होईल, तर त्यामुळं मी तसाच ठेवला त्याला आणि धपाटे थापून घेतले। आपल्याला जसे म्हणजे जाड पातळ आवडतात तसे थापून घ्यायचे। जर जास्त जाड केले ना तर ते एकदम भाकरीसारखे लागतात, त्यामुळं जरा थोडेसे पातळच ठेवायचे आणि याच्यावर तीळ टाकायचं आणि असे गोल गोल करायचे, त्यामुळे ना पटकन शिजतात। तेलाचं म्हटलं तर पहिल्यांदाच आपल्याला आहे ना तेल जास्त टाकावं लागतं, कारण आहे ना तव्याला चिटकू शकतो, त्यामुळं पहिल्यांदा तेल थोडंसं जास्त, नंतर एवढं नाही टाकलं तरी चालतं। त्यामुळं मग तेलही जास्त वापरल्या जात नाही आणि जर तेल नाही वापरायचं म्हटलं तरी आपण तूप वापरू शकतो, तुपात भाजू शकतो किंवा बटर असेल तर बटरमध्ये भाजू शकतो, पण खायला एक नंबर लागतात। पहिला पराठा तर चिटकतोच तव्याला, माझा तर चिटकतोच, तर त्यामुळं मग तो थोडासा लवकर काढता येत नाही आणि त्यानंतरचे पराठे तर खूप छान एकदम सॉफ्ट झाले होते। चवीला तर सगळेच सॉफ्ट झाले होते आणि आता मी बघा तुम्हाला तीळ भरपूर असे लावते, कारण तीळ लावलेलं एकदम अजून छान लागतं, त्यामुळं मी वरतून असं तीळ लावते आणि मग थोडंसं थापून घेते आणि असे धपाटे बनवते। तुम्हीही बनवून बघा, खूप टेस्टी आणि पौष्टिक तर आहेतच आणि मुलांना तर खूप आवडतात। दही तुम्ही केचप नाही वापरलं, मुलांना नाही दिलं केचप तरी पण आहे ना दह्याबरोबरही खूप छान लागतात, शेजवान चटणी बरोबरही खूप छान लागतात।
तशी ही रेसिपी माझी नाही आहे, माझ्या मम्मीची आहे. मम्मी अशा पद्धतीने करते आणि बहीण ही अशाच पद्धतीने करते. म्हणजे आता आम्ही मम्मीचं बघूनच अशा पद्धतीने करतो. पण आहे ना, पौष्टिक तर राहतच आणि पण करायलाही सोपं आहे. कारण जास्त मिक्सर लावा हे करायची गरज नाही आहे. त्यामुळं मग होऊन जातं. पण जिभेची आपली चव आहे ना, खूप वेळ तशीच रेंगाळते. असं छान टेस्टला राहतात. त्यामुळं मग शक्यतो मी ह्या पद्धतीनंच फॉलो करते. आणि याच्यामध्ये ना, जर पालक नसेल ना, दुसऱ्या भाज्या वापरल्या तरी आपण या पद्धतीनेच करायच्या. पण दुसऱ्या भाज्या मेथीचे धपाटे करू शकतो आपण. आपल्याला जे आवडतं ते सगळ्यांनाच आवडतात आणि मग खूप आवडीनं खातात. त्यामुळं मग पालकची भाजी आहे ना, खूप आवडीनं खाल्ली जात नाही. त्यामुळे मग पालकचे पराठे तर आपण आहे ना, असं बारीक करून ते तर वेगवेगळे करतोच सारखं. पण आता म्हटलं थोडीशी रेसिपी वेगळी करावं, कारण मग आपल्यालाही छान वाटतं त्यांना द्यायला. आणि जरा थोडंसं वेगळं वेगळं म्हणजे मुलांनाही आवडतं. मुलं तेच तेच खायचा कंटाळा करतात. तर आता इथे पराठे मस्तपैकी पराठे थापून घेते आणि दह्याबरोबर मस्तपैकी देते, कारण आता उन्हाळ्यात दही खाल्लेलं चांगलं असतं. 2 दिवस होता पाऊस आणि पाऊस होता तेव्हा असं वाटलं की पावसाळा चालू आहे. पण तेवढे 2 दिवस गेले की उन्हाळ्याच्या झळ्या लागल्याच लागल्या. तर उन्हाळा असला की आपल्याला असं थंड पोटात जावं असं काहीतरी वाटतं. तर आईस्क्रीम ते तर खातोच, पण असं एकदम फ्रुट्स असावं असं वाटतं थंडगार. त्यामुळं मग कलिंगड कापायला घेतलं आणि कलिंगड आहे ना, कधी-कधी खूप पांढरं निघतं, खराब निघतं. पण ह्यावेळेसचे कलिंगड आणलेले ना, खूप असे लालही होते आणि गोड तर खूपच होते. तर छान कलिंगड कापलं आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लं. कारण कलिंगड सगळ्यांनी मिळून कधी-कधी मी ज्यूस पण बनवते. पण असंही खूप आवडीनं मी खाते मीच नाही सगळे. आणि मुलांना आहे ना, असं ज्यूस करून देण्यापेक्षा असं खाल्लेलं बरं पडतं. त्यामुळं मग मुलांनाही दिलं आणि मीही खाल्लं. उन्हाळी काम करायचं आहे आणि उन्हाळ्या काम करण्यामध्ये ती वस्तू खूप जरूरीची आहे. पुढे दिसेलच तुम्हाला मिळाला काय घ्यायचं आहे. तर तीच आणण्यासाठी आम्ही बाहेर निघलो होतो. बाहेर तर इतकं ऊन आहे ना, उन्हाच्या झळ्याही खूप लागत होत्या. पण आहे ना, गेल्याशिवाय पर्याय नव्हतं आणि आम्हाला सुट्टीशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशीच मला हे सगळी कामं करावी लागतात. त्यामुळं निघालो होतो. उन्हाचं लक्षात न घेता म्हटलं चला आता गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही निघालो होतो आणि तुमच्या इथून राहिलं. मी घेऊन आले हे पुरी मेकर आणि आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये पापड करायला वेगवेगळे पापड करायला ना याचा खूप उपयोग होतो, म्हणूनच मी आवर्जून आणले. असंही मोदकाचे पाऱ्या तेही याच्यामध्ये होतात, त्यामुळं आवर्जून हे घेऊन आले आहे. आणि मला खूप दिवसापासूनच हे घ्यायचं होतं. तर म्हटलं चला आता आपल्याला गोष्टी करायच्या आहे, उन्हाळी कामे करायचं आहे तर लागणारी गोष्ट आहे तर घेऊन यावं. त्यामुळे हे मी आवर्जून घेऊन आले आणि ते आणण्यासाठी मला इतक्या लांब जावं लागलं. पण आहे ना, वस्तू खूप छान आहे आणि क्वालिटी म्हणलं तर एक नंबर आहे. त्यामुळं मग काय वाटत नाही. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता. अख्खा मसूर आणि भाकरी बनवली आणि पटकन झाले. त्यामुळं एवढं काही करत बसावं लागलं नाही आणि सगळ्यांना आवडते म्हणून मग होऊन जातं. जास्त का तामझाम करत बसावं लागत नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जे आणलेली वस्तू आहे ते खरंच उपयोगी आहे असं मला तर वाटतं. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याविषयी ते नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.